ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। वांद्र्यानंतर वरळीमध्ये भाजप ठाकरे सेनेमध्ये कामगार युनियनवरून राडा। सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न। हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद झाल्याचा आरोप। युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार, पण राडा करू नये। वरळीमधल्या राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला। कामगारांच्या हितासाठी काम करायला हवं असंही वक्तव्य। इंडिगोनं फ्लाइट्स रद्द केल्यानं इतर विमान कंपन्यांची मनमानी। मुंबई ते पुणे प्रवासासाठी तब्बल 61,000 रुपयांचा प्रवाशांवर भुर्दंड। मुंबईहून थायलंडसाठी 15 ते 30,000 रुपये भाडं असताना प्रवाशांची लूट। इंडिगो घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा सरकारचा निर्णय। DGCAकडून इंडिगोला नियमांमध्ये शिथिलता। विमानसेवेला फटका बसल्यानंतर साप्ताहिक सुट्टींबाबत आधीचेच नियम लागू। प्रवाशांच्या गैरसोयीबाबत इंडिगोनं माफी मागितली। उड्डाणाच्या पर्यायासह प्रवाशांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन। विमानतळांवर मात्र प्रवाशांना प्रचंड मनस्ताप। नवविवाहित जोडप्याला इंडिगोच्या फ्लाइटचा फटका। हुबळीमधील रिसेप्शनचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की। वधूवरांनी हुबळीसाठी विमान बुक केलं होतं। दिल्ली एअरपोर्टवर एका वडिलांचा कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त। विमानतळावर सॅनिटरी पॅड उपलब्ध नसल्यामुळे मुलीचे वडील संतापले। इंडिगो विमान रद्द झाल्यानं आधीच संताप। इंडिगोचं अपयश सरकारचं। मक्तेदारी मॉडेलची किंमत सामान्यांना मोजावी लागते। इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेवर राहुल गांधींचं ट्विट। तक्रारी मागे घेणार नाही, मी प्रश्न उपस्थित केले, उत्तर देण्याबाबत रवींद्र चव्हाणांनी ठरवावं। निलेश राणेंची प्रतिक्रिया। निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं। कणकवली नगर परिषदेमध्ये शिवसेना भाजप वादावर रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनचा वाद मिटणार का, याकडे लक्ष। महायुतीमध्ये मनभेद नाहीत तर मतभेद, मात्र एकत्र बसून सर्व ठीक करू। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर महायुतीमधला संघर्ष मिटला पाहिजे, एकदा मन दुभंगली तर एक होणं कठीण, शिरसाटांचं विधान। भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्यानं चालतात। मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य। मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसल्यावर सर्वांची कॉलर टाईट होईल असंही विधान। अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, फडणवीस केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करतात। हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर टीका। फडणवीसांचा पुन्हा दरिंदा, जल्लाद आणि गजनी असा उल्लेख। रशिया कोणत्याही दबावाशिवाय भारताला तेल निर्यात करत राहणार। ट्रम्प यांचा विरोध झुगारत व्लादिमीर पुतीन यांची ग्वाही। मोदींसोबत व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांवर चर्चा। भारत आणि रशियामधील मैत्री ध्रुवताऱ्यासारखी, पंतप्रधान मोदींचं विधान। रशियन नागरिकांना 30 दिवसांचा निःशुल्क टुरिस्ट व्हिसा मिळणार, तर भारत आणि रशिया मिळून ब्रेन ट्युमरवर औषध बनवणार। झाडांना हात लावू देणार नाही, कुंभमेळा नाही झाला तरी चालेल, ही शिवसेनेची भूमिका विक्षिप्त। गिरीश महाजनांची मित्रपक्षावरच टीका। राजकीय पोळी भाजणारे तोंडघशी पडतील, महाजनांची प्रतिक्रिया। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात जनहित याचिका दाखल। मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडितांकडून याचिका। वृक्षतोडीला ब्रेक लागणार का, याकडे लक्ष। मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही, सुनावणीमध्ये पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं दावा केल्याची सूत्रांची माहिती। पुणे पोलिसांनी 8 डिसेंबरला दिग्विजय पाटलांना चौकशीसाठी बोलावलं। शीतल तेजवानीच्या पिंपरीमधल्या माहेरच्या घरी पुणे पोलिसांकडून झाडाझडती। महत्वाची कागदपत्र आणि 300 कोटींपैकी काही रक्कम हस्तगत करण्यासाठी कारवाई। कोरेगाव पार्कमधल्या घरी ही झडती। लेकाच्या लग्न सोहळ्यात अजित पवारांचा मनमुराद डान्स। जय की बारात असं कॅप्शन देत सुप्रिया सुळेंकडून व्हिडिओ पोस्ट। बहरीनमध्ये जय पवार, ऋतुजा पाटीलचं डेस्टिनेशन वेडिंग। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।